रामराम मंडळी. कालची मॅच बघितली की नाही? भारत विरुद्ध नामिबिया. खरं तर ही मॅच नव्हती. ही निव्वळ नेट प्रॅक्टिस होती. 393 धावांनी विजय. विषयच संपला. पण मित्रांनो, ही तर फक्त झाकी आहे. खरा पिक्चर 15 तारखेला पाकिस्तान विरुद्ध आहे. नामिबियाला मारलेलं बघून सीमारेषेच्या पलीकडे कोणाचे तरी पाय लटलट कापायला लागले असतीलच. सुरुवात केली आपल्या ईशान किशनने. 20 बॉलमध्ये 50? भावा, तू क्रिकेट खेळतोस की व्हिडिओ गेम? ईशानने नामिबियाच्या बॉलर्सना असं मारलंय की त्यांना आता बॉल टाकायला नाही तर पळायला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. ईशान किशन, नाद खुळा रे भावा. आणि आपला हार्दिक पंड्या, बॅटिंगमध्ये 52 आणि बॉलिंगमध्ये 2 विकेट्स. हार्दिक मैदानात असला की समोरच्या टीमची अवस्था भीती आणि टेन्शन अशी मिक्स असते. हार्दिक भाऊ, तुझा हाच फॉर्म पाकिस्तान विरुद्ध पण हवाय, म्हणजे त्यांचे टीव्ही फुटायला जास्त वेळ लागणार नाही. आता थोडं बोलूया नामिबियाबद्दल. बिचारे लय आशेने आले होते, पण त्यांना काय माहीत होतं की समोर वरुण चक्रवर्ती नावाचं कोडं आहे. 7 धावा आणि 3 विकेट्स. वरुणने त्यांना असं फिरवलं की नामिबियाच्या पोरांना ग्राउंडवरच चक्कर यायला लागली असेल. बिचारे असे खेळत होते जसं लग्नात कोणीतरी जबरदस्तीने डान्स करायला लावल्यावर आपली अवस्था होते. पण मंडळी, आता खरा विषय. पाकिस्तान. कालची भारताची 200+ धावसंख्या बघून पाकिस्तानचे खेळाडू नक्कीच विचार करत असतील की यार, रविवारची मॅच कॅन्सल करता येईल का? बाबर आझम भाऊ, बघून घ्या नीट. ईशान किशन 20 बॉलमध्ये 50 मारतोय आणि तुमचे इकडे 10 ओव्हर झाले तरी 6चा रन रेट वाढत नाही. पाकिस्तानची टीम सध्या अशी आहे की त्यांना जिंकायला नशीब नाही तर चमत्कारच लागतो. पाकिस्तानातल्या टीव्ही दुकानदारांना माझी एकच विनंती आहे. भावांनो, रविवारसाठी स्टॉक तयार ठेवा. कारण भारतीय फटकेबाजी सुरू झाली की पाकिस्तानात टीव्ही फुटण्याचे आवाज दिल्लीपर्यंत ऐकू येतात. काय म्हणताय मित्रांनो? 15 तारखेला पुन्हा एकदा मौका मौका म्हणायची वेळ येणार ना? तर मित्रांनो, कालच्या मॅचचा हिरो तुम्हाला कोण वाटला? ईशान की हार्दिक? आणि रविवारच्या मॅचमध्ये पाकिस्तानला किती धावांनी हरवायचं? कमेंटमध्ये राडा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पाकिस्तानची अजून खूप जिरवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.